आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार देगलूर बिलोली विधानसभेचे निवृत्ती कांबळे सर, आता प्रचार आज संपतोय, काय सांगाल तुम्हाला प्रश्न कसा आहे? नांदेड लोकसभा सभेचे उमेदवार रवींद्र पाटील चव्हाण साहेब आणि विधानसभेचे स्वतः निवडणुकीच्या काळामध्ये रात्रंदिवस मेहनत केली आणि जनतेसंग संपर्क साधल्यानंतर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चित दोघांचा विजय येणार आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जेवढे काही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत निश्चितपणे निवडून येतील आणि राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्ता येणार आहे. काय सांगा सर? आज निवडणुकीच्या सगळ्या तोफा थंडावल्यात. एकंदरीत मागच्या 15-20 दिवसामध्ये आदरणीय निवृत्तीदादा कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही जितक्या मतदारसंघात फिरतो आहोत सगळीकडे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाला उमेदवारी मिळाल्यामुळे उत्साह होतात आणि आजपर्यंत आम्हाला मतदारसंघामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद आहे, सकारात्मक प्रतिसाद आहे. आम्हाला आज विश्वास वाटतोय की लोकसभेला प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण आणि देगलूर बिलोली विधानसभेमध्ये आदरणीय निवृत्तीदादा कांबळे हे बहुमतानं निवडून येत आहेत हा विश्वास आम्हाला वाटतो. म्हणजे 1-2 माजी आमदार आजी माझे आहेत तरी याच्यामध्ये एक नवीन अगदी आपण एका तिसऱ्या आघाडीकडून जो आमदार आहे त्याला आपण 2 वेळेस पाहिलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला 2.5 वर्ष, त्यांच्या वडिलाला 2.5 वर्ष, हे पण अनुभव आपण घेतलेला आहे. भौतिक विकास झाला नाही, या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या अत्यंत वाईट दुरवस्था. मी शेतकऱ्यांसोबत काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आज शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस आणि उद्या येणाऱ्या हरभऱ्याला जे काही भाव आहे याच्याबद्दल उद्विग्नता आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आदरणीय आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून देणार हे नक्की. सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये चांगला सकारात्मक वातावरण आहे, इथे एकूण काँग्रेसचं सांगतोय.